कुठलाही वेळ न घालवता आपण कैरीचे शेंगोळे कशा प्रकारे बनवायचे आहेत हे पाहूयात आणि करूयात सुद्धा. अतिशय सोपी पद्धत आहे आणि चवीला सुद्धा खूप 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 भन्नाट रेसिपी आहे. आणि तुम्ही एकदा कराल तर आठवड्यातून याला 2 वेळेस तर नक्कीच कराल. आणि जोपर्यंत कैरी आहे तोपर्यंत नक्कीच हे शेंगोळे तयार करून पहा. अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. अतिशय सुंदर असे आपले शेंगोळे तयार झालेले आहेत. नमस्कार. आज आपल्याला उकड शेंगोळे बनवायचे आहेत, तर त्यासाठी आपण इकडे गव्हाचं पीठ घेतले. आणि आता आपण नेहमी उकड शेंगोळे हे वेगळ्या प्रकारचे खाल्ले असतील, पण आज वेगळीच रेसिपी आहे आपली. उकड शेंगोळ्यामध्ये आपल्याला कैरीचा वापर करायचा आहे आणि आंबट असे उकड शेंगोळे बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपण इकडे गव्हाचं पीठ घेतले. तर गव्हाचं पीठ आपण एक मोठी वाटी घेतलेली आहे. इकडे आपलं गव्हाचं पीठ घेऊन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ हे आपण एकदम थोडंसं घेतलेलं आहे. या वाटीने जर तुम्ही गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतलं तर ज्वारीचं पीठ हे अर्धी वाटीच घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इकडे बेसन पीठ घेतलं आहे आपण. तर बेसन पीठसुद्धा आपल्याला ज्वारीचं पीठ जेवढं घेताल तेवढंच बेसन पीठ वापर करायचं आहे. तर हे सुद्धा घालूयात आपण. इकडे आपण बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना, की यामध्ये मसाला काय वापरायचा आहे किंवा कैरी कशा प्रकारे वापरायची आहे हे पाहणार आहोत आपण. तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण उकड शेंगोळे, कैरीचे उकड शेंगोळे कशा प्रकारे बनवत आहोत. इकडे आपल्याला एक कैरी लागणार आहे. इकडे आपण लसूण असा बारीक करून किंवा सोलून घेतला आहे आणि इकडे कोथिंबीरी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याकडे हिरवी मिरची लागणार आहे आणि अगदी आपल्याला आंबट कैरीचा वापर करून आंबट आपल्याला शेंगोळे बनवायचे. तर त्यासाठी इकडे कैरीसुद्धा घेतलेली आहे आपण. तर आपल्याला कैरी काय करायची आहे ना, तर खिसून थोडीशी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला घालायची आहे. इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर लसूण घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्या इकडे खूप सारी कोथिंबीरी घालायची आहे आणि कोथिंबीरी आपण जास्तीची वापरलेली आहे, कारण आपल्याला चांगला हिरवा कलर घेऊन यायचा आहे. तर इकडे खूप सारी कोथिंबीरी घातलेली आहे. इकडे आपल्याला कैरी खिसून घ्यायची आहे. तर इकडे आपण खिसणी घेतली आहे आणि याच प्लेटामध्ये आपल्याला कैरी खिसायची आहे. सगळ्या साईडने थोडी थोडीशी खिसून घ्यायची आहे, कारण मग मिक्सरला काढते वेळेस आपल्याला बिलकुल वेळ लागणार नाही. आणि पाहू शकता अशा प्रकारे आपली कैरीसुद्धा खिसून होत आहे. इकडे आपण अशा प्रकारे ही कैरी खिसून घेत आहोत. इकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी खिसलेली घालायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर चला आता मिक्सरला आता ही सर्व साहित्य बारीक करून घेऊयात. इकडे आपला मसाला असा बारीक करून झालेला आहे आणि पाहू शकता अगदी याला ग्रीन कलर आलेला आहे. तर अशा प्रकारेच आपल्या पिठाला सुद्धा ग्रीन कलर येईल. तर चला आता पुढची कृती करूयात आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे कैरीचे तुम्हाला शेंगोळे कशा प्रकारे बनवायचे आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. इकडे आपण पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. इकडे आपलं मीठ घालून झालं आहे. तर त्यानंतर आपल्याला जर तुम्हाला जिरं आवडत असेल तर तुम्ही अख्खं जिरंसुद्धा वापरू शकतो यामध्ये. तर मला आवडत नाही, त्यासाठी मी यात जिरं घालणार नाही आहे. तर इकडे आपला
मिक्सरला काढायला मसाला आहे हा घालणार आहे मी. इकडे अशा प्रकारचा आपला मसाला वाटून झालेला आहे. तर आपल्याला हा पूर्ण घालून घ्यायचा आहे आणि याचा कलर खूप ग्रीन आला आहे. तर पिठाचा सुद्धा अतिशय छान प्रकारे ग्रीन कलर येईल आणि याची चवसुद्धा आंबट अशी मस्त अशी उन्हाळ्यात आंबट चव येईल. तर चला पुढची कृती करूया. इकडे आपला मसाला घालून झाला आहे. तर त्यानंतर आपल्याला इकडे पाणी घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण अतिशय थोडंसं घ्यायचं, म्हणजे पीठ आपलं पातळ होणार नाही किंवा आपल्याला जसं प्रकारे पाहिजे तशा प्रकारे आपण करून घेता येईल. त्यासाठी पाण्याचं प्रमाण हे हळूवारपणे घाला. तर इकडे आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि हेच आपल्याला घालायचं आहे. आणि इकडे पिठाचा कलरसुद्धा पाहू शकता, ग्रीन होत आहे. इकडे आपलं पीठ तयार करून झालेलं आहे. पाहू शकता आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला नाही आणि अगदी सुंदर कलर आलेला आहे. आणि जास्त आपण घट्टही ठेवलेलं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा केलेलं नाही. मीडियम साईजमध्ये हा पिठाचा गोळा बनवला आहे. तर चला पुढची कृती करूयात. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि यामध्ये आपलं तेल घालायचं आहे. तेलसुद्धा घालून झाले आपलं. त्यानंतर आपल्याला इकडे आपलं तेलसुद्धा गरम झाले. तर आपल्याला इकडे घालायचं आहे सगळ्यात सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालूयात आपण आणि त्यानंतर इकडे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चांगलं याला तडतडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडे पाणी घालायचं आहे. इकडे आपलं पाणीसुद्धा घालून झालं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला उकळून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण इकडे शेंगोळी बनवायला चालू करूयात. यावरती झाकण ठेवूयात. तोपर्यंत आपण इकडे शेंगोळी तयार करूयात. इकडे थोडं पोळीपाटलात थोडंसं तेल लावूयात, म्हणजे पोळीपाटलासुद्धा आपलं पीठ चिकटणार नाही आणि हातालासुद्धा आपल्या थोडंसं तेल लावून घेऊयात अशा प्रकारे. आणि चला आता आपण शेंगोळी बनवूयात आणि शेंगोळ्याचा आकार किंवा साईज ही आपल्या जशी आवडते तशा प्रकारे बनवा. इकडे मधल्या साईडला असं फिरवत राहायचं, आपला हात फक्त फिरवायचा आणि छान प्रकारे हा शेंगोळा पसरतो. हे पाहू शकता अगदी आपल्याला एका साईजमध्ये हा बनलेला आहे आणि यामधून हा तोडायचा आणि परत आपल्याला जशा आकारामध्ये बनवायचा आहे तशा आकारे असं चिकटवून घ्यायचा आणि हा तोडायचा. तर अशा प्रकारे आपण बनवलेला आहे. तर सर्वच मी अशा प्रकारे बनवून घेते. इकडे आपण एक ताट घेतले तर यामध्ये घालूयात. इकडे आपले शेंगोळे बनवून झालेत, हे पाहू शकताय. कोणती साईज आपण छोटी किंवा मोठी बनवलेली आहे, तुम्हाला जशा प्रकारचे बनवायचे तशा प्रकारे बनवू शकताय. अतिशय याचा कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि चवीला तर भन्नाट आहेत. हे पाहू शकताय. हे असे बनवून झालेत आपले आणि गॅसवरती आपण कढाई ठेवून त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर याला उकळी आली पाण्याला की यामध्ये हे शेंगुळे घालायचे. अतिशय सुंदर असे आपले शेंगुळे तयार करून झालेले आहेत. तर चला
आपण आता पुढची कृती करूयात आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण याला किती वेळ शिजवून घेणार आहोत किंवा याला गरज आहे का जास्त वेळ शिजवण्याची, हे तुम्हाला पाहिल्यासच कळेल. त्यासाठी व्हिडिओ हा कंटिन्यू करा. अशा प्रकारे आपले शेंगोळे बनवून झालेत आणि शिल्लक काही पीठ उरलेलं आहे, तर ते सुद्धा मी बनवून घेत आहे. तर चला पुढची कृती करूयात आणि हे शेंगोळे आपल्या इकडे कढाईमध्ये घालूयात. इकडे आपलं पाणी उकळून झालेलं आहे. आपल्याला इकडे शेंगोळे घालायचे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण साधे शेंगोळे बनवण्यापेक्षा कैरीचे शेंगोळे खूप भन्नाट लागतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपी पद्धत आहे, बिलकुल अवघड नाही आहेत. तर इकडे आपले घालून झालेत. इकडे आपण शेंगोळे घातल्याच्या नंतर आपल्या गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हे शेंगोळे आपले उकडतील. इकडे आपले शेंगोळे चांगल्या प्रकारे उकडून झालेले आहेत, हे पाहू शकताय. आणि आता आपण शिल्लक राहिलेले सुद्धा बनवून घेतलेत, तर हे सुद्धा घालायचे आहेत आपल्याला. आणि सुरुवातीला चांगली उकळी आल्याच्या नंतर हे शिजल्याच्या नंतर दुसरे घालायचे, हे लक्षात घ्या. हे घालूयात आता. इकडे आपले शेंगोळे घालून झालेत, तर इकडे आपले शेंगोळे उकडत आहेत. तर तोपर्यंत आपण इकडे थोडंसं शेंगोळ्याचं पीठ उरवलेलं आहे, हे अगदी थोडंसं आहे, तर यामध्ये पाणी घाला. हे पाणी बास आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे पीठ चमच्याने असं एकजीव करून घ्या. इकडे आपण आपले शेंगोळे उकडलेत किंवा नाहीत हे चेक करूयात. आणि पाहू शकता चांगल्या प्रकारे उकडलेले आहेत आणि बिलकुल असे एकमेकाला चिकटलेले नाही आहेत. अशा प्रकारचे आपले शेंगोळे उकडून झालेले आहेत. तर याला आणखीन आपण 2 मिनिटं उकडून घेऊयात. आणि आपण इकडे शेंगोळ्याचं उरलेलं पीठ असं चमच्याने एकदम एकजीव करून घेतलेलं आहे, तर हे घालायचं आपल्याला आता शेंगोळ्यामध्ये. इकडे थोडंसं पीठ घातलंय, म्हणजे आपले शेंगोळे एकदम असे पाणी पाणी होणार नाही आहेत, चांगले मिळून येतील. त्यासाठी आपण इकडे थोडंसं शेंगोळ्याचं पीठ घातलेलं आहे. आणि पाहू शकता याचा कलरसुद्धा लगेच चेंज झालेला आहे. तर याला आणखीन थोडंसं आपण उकडून घेऊयात, म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी आपलं मिळून येईल आणि या पाण्यालासुद्धा चांगली चव येते. अगदी मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे. अतिशय सुंदर असे आपले उकड शेंगोळे तयार झालेले आहेत. आणि हे शेंगोळे आपले कैरीचे शेंगोळे आहेत, हे पाहू शकताय. खूप सुंदर असे. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि लगेच आपण हे शेंगोळे काढून घेऊ.